नमस्कार. केदारशाळा विक्रोळी नंबर 1 येथील उपशिक्षक श्री राजन सखदेव राठोड. आज दिनांक 14 जुलै 2025 आजच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये स्वराज्य सभा निवडणूक 2025-26 पार पडत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक आणि निवडणुकीमधून कशा प्रकारे विविध उमेदवारांची किंवा विविध सदस्यांची कशा प्रकारे निवड केली जाते याची आज प्रत्यक्ष अनुभव आज आमच्या शाळेमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी शाळेमध्ये प्रत्यक्ष मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2 आणि महत्त्वाचं म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य EVM मशीनच्याद्वारे आज आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक पार पाडण्यात येणार आहे. धन्यवाद. बघा आता आपल्याला काय करायचं सांगा, शाळेचं मंत्रिमंडळ निवडायचं आहे. काय निवडायचं सांगा, शाळेचं बसा शाळेचं काय निवडायचं आपल्याला, मंत्रिमंडळ निवडायचं आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात लोकशाही चालते, तसं आपल्या शाळेत सुद्धा लोकशाही पद्धतीने आपण काय करायचं आहे, मुख्यमंत्री आपल्याला निवडायचा आहे. तो कसा निवडायचा सांगा, तर तुम्ही आपल्या शाळेत समजा 90 मुलं आहे, तर त्या 90 मुलांनी काय करायचं, आपलं मतदानाचा हक्क जसं आपण आपल्या उमेदवार निवडून देतो लोकशाहीमध्ये, तसा आपला एक उमेदवार आहे शाळेची जबाबदारी ते मुख्यमंत्र्यावर असते, तर त्याला आपण काय करायचं, बहुमताने निवडून द्यायचं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत महत्वाचे ते तर द्यायचं. एखाद्यानं प्रलोभन दिलं किंवा काय केलं तर त्याला आपण द्यायचं नाही मतदान. तर काय करायचं, तुमचा जो खरोखरच जो आवडता विद्यार्थी आहे, जो कार्यक्षम आहे, जो काम करू शकतो, जो आपल्या शाळेला मुख्यमंत्री म्हणून काय शोभून दिसू शकतो, जो अभ्यासात हुशार आहे, प्रामाणिक आहे आणि जो शाळेची व्यवस्थित जबाबदारी पार पडू शकेल, अशाच व्यक्तीला आपण काय करायचं, मुख्यमंत्री म्हणून काय करायचं हे द्यायचं. तुमच्याकडे त्या ठिकाणी मतपत्रिका दिली जाणार आहे आणि मतपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी नाव असणार आहे. त्या नावासमोर आपण काय करायचा, तुम्हाला शिक्का देणार, तो शिक्का मारायचा आणि तिथे बॉक्स ठेवला आहे, त्या बॉक्समध्ये आपलं काय करायचं सांगा, पेटीमध्ये ते तुमचं मतदान हे करायचं आणि आपल्याला तो मुख्यमंत्री आणि इतर जे महत्त्वाचे मंत्री निवडायचे आहेत. आणि या प्रक्रियेमध्ये तुमचं सगळं सहकार्य आणि तुम्ही जाताना सुद्धा व्यवस्थित ओळीने जायचं, ओळी द्यायचं, एकमेकाला ढकलायचं नाही. ते 2 विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर असलं पाहिजे. त्या ठिकाणी तुमचं नावाची नोंद केली जाणार आहे, तुमच्या हाताला त्या ठिकाणी शाई लावली जाणार आहे आणि प्रत्येकाला ते अधिकार दिलेले जाणार आहे. म्हणजे जे आपण लोकशाहीमध्ये जसं करतो ते प्रत्यक्ष मतदान त्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये काय करणार, आपण या मतदानाची अवलंब करणार आहोत. तर प्रत्येकाने अतिशय आवडीने उत्साहाने 100% मतदान दिलं पाहिजे. त्या ठिकाणी एक नोटा पण आहे. नोटा म्हणजे काय, 2 विद्यार्थी आहेत बाबा, ह्याच्यातनं आम्हाला हा कुठल्याच विद्यार्थ्याला मतदान द्यायचं नाही, ते पण आहे, तर ते पण बघायचं. हे अतिशय चांगल्या वातावरणात आपल्याला ही प्रक्रिया पार पाडायची आहे. त्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सक्रिय सहभाग हा महत्वाचा आहे. ओके. नमस्कार. केदारशाळा विक्रोळी नंबर 1 या शाळेमध्ये दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी साजरे केले जातात. त्यातला एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे यावर्षी आम्ही सन 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची निवड करायची आहे. यासाठी 2 उमेदवार या शाळेमध्ये उभे राहिले आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी सांगायचं असं की या वर्षी आम्ही प्रत्यक्षात EVM मशीन असते आणि या EVM मशीनद्वारे हे उमेदवार आम्ही निवडून देणार आहोत आणि याची प्रत्यक्ष म्हणजे प्रात्यक्षिक करण्याची संधी यावर्षी देणारे या शाळेचे उपशिक्षक सन्माननीय राठोड सर आणि त्यांची सर्व टीम, त्याचप्रमाणे गोसावी मॅडम, तेंडुलकर सर, बर्डे मॅडम आणि सर्व शिक्षक यांच्या सहकार्यातून हा आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. त्याचं प्रत्यक्ष आपण या ठिकाणी पाहू शकता की मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2, त्याचप्रमाणे इतर मतदान अधिकारी आणि सर्व टीम या ठिकाणी सज्ज झालेले आहे. आणि या ठिकाणी हा जो आहे विद्यार्थी तो या ठिकाणी मतदान करण्यासाठी सज्ज झालेला आहे. याचा उपयोग असा आहे की भविष्यात ज्यावेळी इलेक्शन लागतील त्यावेळी प्रत्यक्ष त्याचा कारभार कसा चालतो हे मुलांना आत्ताच या बालवयात म्हणजे समजण्यासाठी म्हणून हा आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम यावर्षीपासून चालू केलेला आहे आणि याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या ठिकाणी आहे.
काय करणार आता तू?